राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. आता बातमीपत्र विस्ताराने. जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि भाजप नेत्यांची खलबतही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांनी सकाळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजप नेते राम जाधव यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेबद्दल चर्चा सुरू झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चानुसार भाजपकडे जम्मू काश्मीरचं मुख्यमंत्रीपद असेल. त्या बदल्यात नॅशनल कॉन्फरन्सचा उपमुख्यमंत्रीपद केंद्र सरकारकडे, एक कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यसभेवर एक खासदार घेतला जाणार आहे. भाजपनं हा प्रस्ताव ठेवला असून आता या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये 87 सदस्य संख्या आहे. त्यापैकी भाजपकडे 25, पीडीपीकडे 28, नॅशनल कॉन्फरन्सकडे 15, काँग्रेसकडे 12 तर 7 आमदार इतर पक्षाकडे आहेत. कुणाही स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने जम्मू काश्मीरमध्ये कुणाचं सरकार येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भाजपनं दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या असल्या तरी त्यांच्याकडून सत्ता स्थापनेसाठी सर्व पर्यायांचा वापर केला जाणार असल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता त्यातला पहिला आणि काही अंशी व्यवहार पर्याय म्हणून नॅशनल कॉन्फरन्सकडे भाजपनं सत्ता सहभागाचा प्रस्ताव ठेवला आहे. आता या आघाडीवर लवकरच शिक्कामोर्तब होऊन जम्मू काश्मीरमधील सत्तेचे चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत सुगावे यांनी मुखेड शहराध्यक्षपदी येथील युवा कार्यकर्ते संदीप कांबळे यांची निवड नियुक्तीपत्रकाद्वारे केली आहे. शहरातील युवकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडीने शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदेड येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत मोठे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मुखेडहून अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर जिल्हाध्यक्ष वसंत सुगावे यांनी संदीप कांबळे यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुखेड शहराध्यक्ष पदाची नियुक्तीचे पत्र देऊन निवड जाहीर केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष उमेश पाटीलसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस उमेश देशमुख शिळवणीकर, प्रदेश उपाध्यक्ष हरिहर बोसीकर, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर आदी उपस्थित होते. संदीप कांबळे हे सामाजिक कार्यकर्ते असून विद्यार्थी दशेपासून सक्रिय आहेत. शहरातील युवा वर्गात विशेष लोकप्रिय असलेल्या संदीप कांबळे यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या निवडीचे मुखेडमध्ये आतिषबाजीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. संदीप कांबळे यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभाध्यक्ष मंडलापूरकर, शहराध्यक्ष क्रॅपनवाड, किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव कोलमक्कर, शहर कार्याध्यक्ष अशोक मुकावार, संदीप मुकवार, दत्ता हाके, वैजनाथ गुट्टे, शादुल होनवडकर, शंकर सलगरकर, ओम धानोरकर, पंकज जाधव, उत्तम बावनवाडीकर, संजय कांबळे, जयभीम सोनकांबळे, लक्ष्मीबाई पिटलेवाड, सद्दाम शेख, शिवानी बद्देवाड, लक्ष्मण सोमवारे, गंगाधर कांबळे, उद्धव कांबळे, गजानन कांबळे आदींनी अभिनंदन केले आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखा मुखेडच्या वतीने तहसील कार्यालय मुखेड येथे पीके चित्रपटाच्या निषेधार्थ बाबत निवेदन देण्यात आले. पीके हा चित्रपट हिंदू धर्माविषयी भावना भडकावण्याचा प्रयत्न आहे. हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने तसेच हिंदू धर्मातील देवतांचा अपमान करण्यात आल्याचे दिसून येते असे या निवेदनात म्हटले आहे. या चित्रपटावर लवकरात लवकर बंदी घालावी असे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखा मुखेड यांच्या वतीने तहसीलदार मुखेड यांना देण्यात आले. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. प्रवेश विनामूल्य, लाभ अमूल्य. जीवन विद्या मिशन. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवन विद्येचे शिल्पकार विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव पै प्रणीत. भव्य समाज प्रबोधन महोत्सव. सद्गुरूचे सदशिष्य नामधारक श्री सुदाम तोत्रे यांची मानवी जीवनाला तेजस्वी विचार देणारी क्रांतिकारक दिव्यज्ञान प्रबोधने. विषय सुखी जीवनाची गुरुकिल्ली. कालावधी रविवार दिनांक 28/12/2014 ते सोमवारी दिनांक 29/12/2014 पर्यंत. रोज सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ, सुखसंवाद व इतर कार्यक्रम. प्रबोधन सायंकाळी 6 ते 7 वाजता. स्थळ हनुमान मंदिर मैदान, अशोकनगर, नांदेड.
आयोजक जीवन विद्या मिशन मुंबई। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। समस्त हिंगोलीवासियांना कळविण्यात आनंद होतो की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाईक नगरच्या वास्तुशांती निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊलीचं हिंगोली नगरीत दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी आगमन होत आहे। सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज बालसंस्कार, वास्तुशास्त्र, सेंद्रिय शेती व जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे। या निमित्ताने सण, वार, व्रत, वैकल्य आपण कसे साजरे करावे याविषयीचे प्रात्यक्षिक 165 स्टॉलच्या द्वारे सकाळी 10 वाजल्यापासून प्रदर्शन उपलब्ध होणार आहे। गुरुमाऊलीचे हितगुज ऐकण्यासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सहकुटुंब, सहपरिवार व इष्टमित्रांसह जिल्हा परिषद मैदानावर दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी उपस्थित राहून लाभ घ्यावा। या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं। चला चला, जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दिनांक 2 जानेवारी 2015। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह। संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा। फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड। तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिन। हाच दिवस केंद्र सरकार सुशासन दिन म्हणून पाळत आहे। त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संदेश दिला आहे। तसंच वाजपेयींच्या घरी जाऊन मोदींना शुभेच्छाही दिल्या। स्वच्छ प्रशासन कुठल्याही देशाच्या प्रगतीची किल्ली असते, त्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी पारदर्शी आणि स्वच्छ प्रशासन देणं आमची जबाबदारी आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन हाच दिवस केंद्र सरकार सुशासन दिन म्हणून पाळला, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं। पण स्थानिक प्रशासनात मात्र आज उदासीनपणा दिसून आला। कुठल्याच प्रशासकीय कार्यालयात सुशासन दिन साजरा करण्यात आला नाही। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आज किनवट येथे सदस्य नोंदणी व वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। या कार्यक्रमात भाजपचे DB पाटील, अशोक सूर्यवंशी पाटील, रघु मामा, श्याम केंद्रे, अशोक नेमानीवार, सोपान केंद्रे, दिनकर चाडावार, बीजेपी महिला जिल्हा उपाध्यक्ष सुकेशनी खपाटे, निर्मला शिंगारे, संतोष चन्मनवार, शहराध्यक्ष किनवट अंकुरवार, निरंजन मामा उपस्थित होते। विश्व परिवारातर्फे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांचे प्रबोधन व्हावे म्हणून शेती व ग्रामीण विकास या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले। मुख्य संयोजक SG चंद्रकांत रणवीरकर आहेत। या व्याख्यानास प्रसिद्ध विचारवंत व पत्रकार V साईनाथ व अर्थतज्ञ प्राध्यापक देसरडा यांनी विचार मांडले। या कार्यक्रमात आमदार साबणे, खंडागळे, हिंगोले व उत्तम बनसोडे व ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते, अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स, त्याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।